काँग्रेसला धक्का देत संग्राम थोपटे आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आपल्यासोबत माजी आमदार संग्राम थोपटे आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, आज मेळावा घेतला, काय कार्यकर्त्यांची भूमिका आली आणि तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? कार्यकर्त्यांची स्पष्ट भूमिका आहे की आपल्याला राजकीय दृष्ट्या आता बदल केला पाहिजे आणि हा बदल करत असताना जिथं आपल्याला विकासाचं या तालुक्यातलं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल अशा पक्षामध्ये आपल्याला निर्णय घेऊन जाणं गरजेचं आहे आणि त्या अशा अर्थानं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असं कार्यकर्त्यांचं मत आहे। कधी हा पक्ष प्रवेश होणार आहे, पुढची वाटचाल कशी असेल? साधारणतः 22 तारखेला उद्याच्या येणाऱ्या मंगळवारी मुंबईमध्ये हा पक्ष प्रवेश होईल आणि माझ्या तालुक्यामधले, तिन्ही तालुक्यामधले जे सर्व पदाधिकारी आहेत, प्रमुख पदाधिकारी आहेत, त्यांच्या समेत आम्ही पक्ष प्रवेश करणार आहोत। खरं तर काँग्रेसची तुमचं वारसा आहे, खरं म्हणायला गेलं तर वडिलांनी काँग्रेसचं नेतृत्व केलं, तुम्ही देखील केलं 3 वेळा। तुमच्यावरती ही वेळ का आली असं का वाटतं? हे दुःख आहेच निश्चितच, परंतु आता काय पक्ष पातळीवरून संधी मिळणं गरजेची होती, ती संधी काय मला वेळोवेळी मिळालेली नाही आणि या संधी न मिळाल्यामुळे सुद्धा सर्वसामान्यांच्या मनामध्ये सुद्धा एक आक्रोश आहे। अनेक पक्ष होते, मग भाजपच का निवडला? आता केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी सरकारचं सरकार आहे आणि राज्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। बहुतांश आमदार आणि खासदार भारतीय जनता पार्टीचे आहेत, एक मोठा पक्ष त्या ठिकाणी आहे आणि विकास कामाला केंद्र स्तरावरचे आमचे जे काही प्रश्न असतील, राज्य स्तरावरचे तर आहेतच, केंद्र स्तरावरचे प्रश्नसुद्धा सोडवण्यासाठी हा पक्ष योग्य असं कार्यकर्त्यांचं आमचं मत आहे। 22 तारखेला पक्षप्रवेश होणार आहे आणि त्यांची काँग्रेस सोडण्याची भूमिका जी आहे ते त्यांनी बोलून दाखवलेली आहे। कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, भोर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।